व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा. मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, आजच्या भागाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हा सर्वांना विनंती करतोय की फेसबुकवर मशाल न्यूज नेटवर्क नावाचं पेज आहे, ते जर तुम्ही लाईक केलं तर फेसबुकवर अपलोड होणारे आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. खूप लोकांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते नक्की करा, कारण आत्तापर्यंत किमान 1.5 लाख लोकांनी हे चॅनल बघितलं आहे. आणि आपल्याला जर नियमित हे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपण स्वतः हे सबस्क्राईब करा, इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा अशी विनंती करतो आहे आणि आजच्या भागाला सुरुवात करतो आहे. प्रेक्षको, आम्ही या आमच्या चॅनलच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांच्या जे नेते आहेत त्यांच्या आम्ही काही मुलाखती घेतो आहे. विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव कमावलं आहे, जे नामांकित लोक आहेत, आम्ही ती तुमच्यासमोर आणतो आहे. आज माझ्यासोबत आहेत पालघर जिल्ह्यातील एक दबंग नेता, एक लोकप्रिय आणि तेवढाच वादग्रस्त, खरं तर समाजसेवेमध्ये ज्यांचं नाव अग्रस्थानी आहे आणि त्यांनी शून्यातून स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे आणि आज शिवसेनेमध्ये महत्त्वाच्या पदावर आहेत. त्यांनी शिवसेनेचे अनेक पदं उपभोगलेली आहेत. अशा आहेत पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे समन्वयक प्रभाकरजी राऊळ. मी प्रभाकरजी आपलं आमच्या मशाल न्यूज रूममध्ये स्वागत करतो आहे आणि तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, शिवसेनेत नेमकं काय चाललं आहे? प्रथमतः शब्द मशाल चं मी पहिला धन्यवाद देईन त्यांना का तुम्ही मला तुमच्या ह्या स्टुडिओमध्ये बोलवलं. पालघर आणि ठाणे जिल्हा ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये सरकारी किंवा निमसरकारी लोकांवरती दबदबा असणारं, एक समाजाला दिशा दाखवणारं असं हे शब्द मशाल गेले कित्येक वर्ष एक पत्रकारितेमध्ये आपण काम करत आहे आणि आज हे आपण न्यूज चॅनल सुरू केलेलं आहे. मनापासून मला आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत. खऱ्या अर्थाने ह्या ठाणे जिल्ह्याला आणि पालघर जिल्ह्याला एक आपण नवीन दिशा देणारे ठरणार आहात, म्हणून तुम्हाला पूर्ण माझे धन्यवाद. माझा प्रश्न असा होता, शिवसेनेचं सध्या काय चाललं आहे? अतिशय चांगलं चाललेलं आहे. जिल्ह्यामध्ये अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि व्यवस्थित चालू आहे. पालघर निवडणुका ज्या नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेची परिस्थिती काय राहणार आहे? शिवसेनेची परिस्थिती गेले 15 वर्षापासून सत्ता आमची आहे. येणारी 5 वर्ष पण आमचीच असणार आहेत. त्याच्या मनामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. तुम्ही हे कशाच्या आधारावर बोलता? माझा प्रश्न याच्यासाठी आहे की पालघर शहरामध्ये आम्ही गेली अनेक वर्ष बघतोय की विकास काय झालेला नाही आणि सत्ता शिवसेनेची गेली अनेक वर्ष आहे. हे सांगणं चुकीचं ठरेल. आपलं विकास आहे म्हणून गेले 15 वर्ष लोक आम्हाला निवडून देत आहेत, कामं केलेली आहेत. पण शिवसेना नुसतं काम करत नाही, शिवसेना लोकांच्या मनामध्ये रुजलेली आहे. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते सामान्य जनतेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये, सुखादुःखामध्ये सामील होत राहते आणि त्यामुळे शिवसेनेचं वटवृक्ष एवढं रुजलेलं आहे तिकडे का त्याला हलवणं फार कठीण आहे लोकांना. नाही, हलवणं कठीण आहे, पण मग लोकांना काय मिळतं? कारण आम्ही बघतोय पालघर शहरामध्ये विकास झालेला नाही. तुमचं काय म्हणणं, विकास झालाय? हो, झालेलं आहे. काय काय कामं केली? आपण बघा तिकडे जी विकासाची कामं जी झालेली आहेत ती झालेली आहेत. तसं पाहायला गेलं पालघर शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. हो, त्यामुळे जे काही विकास तिकडे झाले म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून, आज आपण नगरपालिकेवर आपण मला विचार. हो, नगरपालिकाच. त्यामुळे नगरपालिकेमध्ये जी कामं आमच्या लोकांनी केलेली आहेत ती वाढवायची आहेत. पालघर शहराचा जर पहिला प्रथम भाग बघितला, आता समजा पालघर शहराचा तुम्ही मधला रस्ता बघितला, तो नगरपालिकेच्या हातात नसून तो दुसऱ्यांच्या ताब्यात होता, खात्याच्या ताब्यात होता.
त्यामुळे जे इंटरनल जे विकास झालेले आहेत वार्डाचे ते झालेले आहेत, ते कोणी नाकारू शकत नाही आणि ते आमच्या लोकांनी केलेले आहेत, शिवसेनेने केलेले आहेत. त्यामुळे विकास झाला नाही हा जो लोकांचा जे हे आहे ते फक्त बाहेरच्या लोकांना वाटते विकास झाला नाही, पण विकास झालाय, पण विकास झालेला आहे. आत्ता समजा बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र येत आहेत. हे एकत्र येऊन शिवसेनेशी जर लढले तर शिवसेनेच्या किती जागा येतील? शिवसेनेची सत्ता बसणार. हे सर्व जर एकत्र झाले आणि त्यांच्यामध्ये कोणी एकत्र आले आणि तरी शिवसेनेला तिकडे हलवू शकत नाही. त्याला कारण असं आहे, पालघर शहरातील मतदार हे शिवसेनेच्या बाजूने आहेत, शिवसेनेवर त्यांना विश्वास आहे. त्यामुळे मतदारांनी ठरवलंय, तर बाकीचे कोण काय त्याच्यात बोलू शकत नाही. म्हणजे मतदारांनी ठरवलंय की पालघर नगरपालिकेतून पुन्हा नगराध्यक्ष शिवसेनेचा बसवायचा. हो, नक्की नक्की. पण शिवसेनेमध्ये आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? त्याला कारण असं भाई, एक विषय असा आहे की तुमच्याकडे आता काहीतरी मकरंद पाटील किंवा त्यांची पत्नी येते आणि तिला तिकीट देत आहे, उज्ज्वला काळेंचं नाव येत आहे. शिवसेनेला ही परिस्थिती काय आली की बाहेरून उमेदवार घेऊन आणि त्यांना नगराध्यक्ष करण्याची? अशी काही परिस्थिती नाही आहे. येणाऱ्याला कोणी रोखू शकत नाही. इन्कमिंग चालू आहे, पण ते नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून येणार आहे. मुद्दा असा आहे, कोणी कशासाठी यावं, काय मागावं हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेने कोणाला काय द्यावं हा आमच्या वरिष्ठांचा प्रश्न आहे. बाहेरून येणाऱ्याला तिकीट मिळेल की स्थानिकांना तिकीट मिळेल? नाही, आमचं तर मत आहे आमच्या स्थानिकांना तिकीट मिळायला पाहिजे. ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्लेला आहे आणि शिवसेनेमध्ये तशा अनेक महिला आहेत. नक्की 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 नक्कीच. पण शिवसेनेच्या महिलांना स्थान दिलं जाईल, द्यायलाच पाहिजे. पण शिवसेनेमध्ये पद देताना तर दुजाभाव केला जातोय. तुम्ही बघा, तुमच्या माहिती सांगतो की जे महामंडळ आहे, महामंडळ आता जे दिलं गेलं जगदीश धोडींना, ते जगदीश धोडी हे बाहेरून आले होते, त्यांना पद मिळालं आहे. राजेश शाह हे बाहेरून आले, त्यांना पद मिळालं आहे. म्हणजे शिवसेनेमध्ये पदं देताना ही बाहेरच्या माणसांना दिली जातात आणि आता ती परिस्थिती आहे की नगराध्यक्षाचा उमेदवारी तुम्ही बाहेरून आणताय. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आम्हाला विचारलेला आहे. मी एक उत्तर देतो. जगदीश धोडी नक्कीच बाहेरून आलेले होते, त्यांना हे पद मिळालं. हो, शिवसेनेमध्ये आदेश पाळला जातो. एकदा काय जो आदेश सुटला त्या आदेशाचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. बरोबर. त्यामुळे जो वरून आदेश आला त्याला आम्ही काहीच बोलू शकत नाही, तो आम्हाला मान्य करावा लागेल. पण नगराध्यक्ष पदाचा जर उमेदवार पुन्हा त्याचा आदेश आला तर मला हे पूर्ण पहिल्या जगदीश धोडींचं पूर्ण करू द्या. पद हे प्रत्येकाला हवं असते. बरोबर. उदयबंधू पाटलांसारखे सिनियर लोक आहेत, त्यांना पण अपेक्षा होती. त्यांना अपेक्षा असण्यापेक्षा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की उदय पाटलांना पद मिळावं. हो, बरोबर. मला पण वाटते मला मिळावं. हो. असा कुठला म्हणून त्या जिल्ह्यामध्ये की त्याला वाटत नाही शिवसेनेचा जुना जाणता ज्यांनी खस्ता खाल्या का त्यांना पद नको? बरोबर. पाहिजे असायला पाहिजे. अपेक्षा का नसावी? बरोबर. मला पण अपेक्षा होती, परंतु एकदा काय आदेश निघाला आमच्याकडे विषय संपला. आम्ही प्रामाणिकपणे त्यांनी आमच्यावर काम करा, आम्ही त्यांच्यावर काम करणार. जुनं नवीन हे असं काही नाही. काम करतो, पक्षाला वाटलं जगदीश धोडी काम करू शकतो चांगलं, त्यांना पद दिलं. आम्ही ॲग्री झालो, काही प्रॉब्लेम नाही. राहिला प्रश्न राजेश शहांचा. राजेश शहाच्या बद्दल काही जर कोणी बोलत असेल तर ते मोजकेच लोक आहेत का ज्यांना आता किंमत राहिलेली मिळत नाही. राजेश शहा व्यक्ती जरी मारवाडी गुजराती जरी असला तरी शिवसेनेमध्ये जातभेद कधी पाळलाच नाही. शिवसेनेमध्ये जातीचं राजकारण कधी आलं नाही. शिवसेनेमध्ये पद देताना किंवा तिकीट देताना कधी जात बघितली जात नाही. नाही, पण पालघर जिल्हा हा मच्छीमारांचा आहे, हा आदिवासींचा आहे, हा कुणबी लोकांचा आहे, आगरी लोकांचा आहे. अशा वेळेस ह्या जिल्ह्याचं नेतृत्व एक गुजराती माणूस करतोय, हे तुम्हाला खटकत नाही? अजिबात नाही खटकत, अजिबात नाही. काय राजेश शहाची एवढी मोठी काय कामगिरी आहे? मुळात म्हणजे राजेश शहाने जी काय कामगिरी केली आहे ही माझ्यापेक्षा तुम्हाला पण जास्त माहिती आहे, पण आपण बोलू शकत नाही. पण मी आज बोलायला मला हरकत नाही. नाही, हे जनतेचं न्यायालय आहे आणि जनता सगळे ऐकते, म्हणून मला लोकांना, जनतेला व आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना पण कळायला पाहिजे की राजेश शहाना हे पद का दिलं गेलं. ज्यावेळेस
जिल्हा परिषदेचे इलेक्शन सुरू होतं झालं म्हणजे सुरू होतं त्यावेळेस ठाणे जिल्हा परिषद कोणाकडे होते आतापर्यंत? म्हणजे आपण पालघर आणि ठाणे एकत्र होतो. ठाणे जिल्हा परिषद आतापर्यंत राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं राज्य होतं. हो बरोबर. जिल्हा विभाजन झाल्यामुळे नक्कीच शिवसेनेला एक नवीन दिशा मिळाली आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे म्हणजे हा जिल्हा जो आहे आपल्याला माहिती आहे की हा जिल्हा आनंद दिघेंचा सर्वात जवळचा जिल्हा. हो. आम्ही सर्व आनंद दिघेंच्या तालमीतले शिवसैनिक. त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे चांगलं प्रस्थ आणि चांगला व्यक्ती, चांगला नेता, चांगला मित्र असं आम्हाला एकनाथ शिंदे आम्हाला लाभले. आणि एकनाथ शिंदे जे काही ठरवतात ते करून दाखवतात. एकनाथ शिंदे, शरद पटेल आणि राजेश शहा ह्यांनी ह्या निवडणुकीमध्ये काय केले आम्हाला माहिती आहे ना. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न मला विचारता म्हणजे मला शॉक लागतोय. आणि एक लक्षात घ्या, त्याच्या पलीकडे वाडा नगरपालिका, जव्हार नगरपालिका ही राजेश शहाच्या नेतृत्वाखाली झाली ना. त्यांनीच तिकडे मेहनत घेतली ना, कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी सगळं केलं. म्हणजे राजेश शहाबद्दल तुमचा आक्षेप नाही आहे? अजिबात आक्षेप नाही. आक्षेप का असायला पाहिजे? प्रेक्षक एक खुलासा करू इच्छितो. प्रभाकर राहुल थेट यांनी माझ्यावर आरोप केला की एकनाथ शिंदे, राजेश शहा आणि तुम्ही काय केलं. खरं तर मी पत्रकार म्हणून काम करतो, माझा यांच्याशी तसा काहीही संबंध नाही. आणि राजेश शहाबद्दल तुम्ही जसं सांगताय तसं माझा त्यांच्याबद्दल आरोप नाही आहे. पण जिल्ह्यामध्ये राजेश शहांना अजून स्वीकारलेलं नाही शिवसैनिकांनी. असं अजिबात नाही. सर्वांनी आम्ही स्वीकारलेलं आहे. मी जिल्हाप्रमुख असं राजेश शहा उपजिल्हाप्रमुख होते. आता ते जिल्हाप्रमुख झाले. आम्ही स्वीकारलं आहे आणि सर्वांनी स्वीकारलं आहे. राजेश शहा चांगलं काम करतायत. हो नक्कीच. आणि मग येणाऱ्या लोकसभेमध्ये ते कामगिरी चांगली करतील. नक्कीच चांगले करतील. सर्व टीम चांगली काम करेल. त्यांनी तशी टीम तयार केलेली आहे. नुसते राजेश शहा नाही, दुसरे पण जिल्हाप्रमुख आहेत बाजूलाच. आमचे वसंत चव्हाण ते पण चांगलं काम करत आहेत. वसंत चव्हाणबद्दल कोणाला ऑब्जेक्शन नाही आहे. वसंत चव्हाण हे चांगले कार्यकर्ते आहेत, चांगले शिवसैनिक आणि निष्ठावंत आहेत. प्रश्न असा आहे, सर्व काम करतो, कुठलंही काम आपल्याला यश प्राप्त करायचं असेल ते एकट्या माणसाचं काम नाही. त्याला सर्वांची साथ पाहिजे. टीमवर्क लागतं. टीमवर्क लागते. आणि टीमवर्क तसं दोघांनी पण तयार केलेलं आहे आपापल्या भागामध्ये. आणि त्यांच्यामध्ये मी स्वतः आहे. एकनाथ शिंदेचं वर्धस्त आहे. आमचे रवी पाठकांचं वर्धस्त आहे. त्यांचं मार्गदर्शन आहे. सिनियर लोक आहेत, बंधूंचं मार्गदर्शन आहे. त्यामुळे सर्व लोकांची साथ त्यांना आहे. राजेश शहाबद्दल ऑब्जेक्शन कोणाचं नाही आहे. पण मी मुलाखत आमच्या मशाल न्यूज नेटवर्कमध्ये घेतली होती. उत्तम पिंपळे तुमचे नगराध्यक्ष होते, तुमचे जिल्हा प्रमुख होते. त्यांनी त्यांच्यावर थेट आरोप केले होते. उत्तम पिंपळे ह्या बाबतीत मला काही जास्त बोलायचं नाही. उत्तम पिंपळे व्यक्ती काय आहे, त्यांनी काय केलं आहे, त्यांनी काय नाही केलं ह्याच्यात मला जायचं नाही. पण एक सांगेन, मी ज्या जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस ते तालुक्याचे उपतालुका प्रमुख होते. हो. आणि त्यांना त्यावेळेस मी त्या उपतालुका पदावरून काढलं. तुम्ही काढलं होतं? मी काढलेलं. आणि त्यानंतर त्यांच्या बाबतीत जे काय त्यांचा स्वभाव आहे, जे काय आहे त्यांचं जे ज्याला म्हणतात ना, ज्याचं तोंड चांगलं असेल त्याला सगळं काही व्यवस्थित मिळते. परंतु त्यांना तसं मला त्यांच्यावरती बोलायचं नाही मिळत. उत्तम पिंपळे शिवसेनेवरती काय आरोप करत असतील, शिवसेनेवर नाही, थेट त्यांनी राजेश शहावर आरोप केले होते. मी तुमची मुलाखत त्यांची बघितलेली आहे. त्यांनी आमच्या पालघर जिल्ह्यातल्या त्याच्या हातात मोबाईल आहे, त्यांनी उत्तम पिंपळेची मुलाखत बघितलेली आहे. पण मग त्याच्यामध्ये उत्तम पिंपळेचे तुम्हाला कोणते मुद्दे खोडता आले? तुम्ही कोणतेही मुद्दे शिवसेनेनी खोडलेले नाहीत की कोणाला ते जमलेलं नाही? नाही, उत्तम पिंपळेचे मुद्दे खोडण्यासाठी उत्तम पिंपळे एवढा मोठाच मिळत नाही ना का त्याचे मुद्दे आम्ही खोडावे. ते नगराध्यक्ष आहेत तुमचे. नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख होते, जिल्हा प्रमुख होते, नगराध्यक्ष आहेत. हे कसे आहेत, काय आहेत, आमच्या पालघरच्या लोकांना माहिती आहे. मग तरी पण तुम्ही त्याला नगराध्यक्ष ठेवलेला आहे. नगराध्यक्ष त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं, त्यांनी नाही सांगितलं, नाही देत. म्हणजे मग तुमच्यापेक्षा उत्तम पिंपळे हा मोठा आहे शिवसेनेपेक्षा? पक्षापेक्षा कोणीच मोठा नाही. मग परंतु त्याला काढलं का नाही? नाही, परंतु तो पक्षाचा निर्णय आहे. मग पक्ष त्यांना काढत नाही, म्हणजे पक्ष त्यांच्या बरोबर आहे. काढत नाही, काही कारण असतील. शेवटी राजकारण हे आकड्यावर चालते.
राजकारण म्हणजे उत्तम पिंपळे तुमची नस बरोबर दाबलेले का मला हे काढू शकत नाही? प्रश्न नस दाबली असं होत नाही. ज्या दिवशी शिवसेना ठरवेल, पक्ष ठरवेल, त्या दिवशी सगळं काय होते. आता काय तुमच्या हातात राहिलं? आता 2 महिन्यामध्ये निवडणूक आहेत. मग तोच असेल का 2 महिन्यासाठी? काय जाऊ दे, तो जे काय करतो त्याला करू दे. ठीक आहे, नगराध्यक्ष नाही, त्यांना शिवसेनेमधूनही काढलेलं नाही, तो पक्षाचा निर्णय आहे. म्हणजे शिवसेनेची हिंमत नाही. म्हणजे आम्ही बघितलंय, तुम्ही दिघे साहेबांचा उल्लेख केला, आम्ही दिघे साहेबांबरोबर काम केलंय. दिघे साहेबांच्या वेळेस जर हे असं झालं असतं तर उत्तम पिंपळेचं काय झालं असतं हे तुम्हालाही माहिती आहे. हो, नक्कीच हाकलून दिलं असतं. मग आत्ता का नाही हाकललं? काय कारण असतील? नाही, कारण एकच आहे की जेव्हा तुम्हाला जिल्हा प्रमुख पदावरून काढलं त्यावेळेस उत्तम पिंपळे जिल्हा प्रमुख झाले आणि उत्तम पिंपळेंनी शिवसेनाची बांधणी चांगल्या प्रकारे केली. अजिबात नाही. उदय बंधू नंतर प्रभाकर राऊळ म्हणजे मी जिल्हा प्रमुख झालो. उदय बंधूने संघटना बांधली, ते टिकवायचं काम मी केलं आणि ते खऱ्या अर्थाने शिवसेनेचं खच्चीकरण झालं त्या उत्तम पिंपळेमुळे झालं. तुम्ही आरोप करताय? येस, आरोप. त्यांनी सांगितलं मागणी असताना शिवसेना फोपावली, वाढली. चुकीचं आहे, ते सगळं चुकीचं आहे. शिवसेना ही जिल्ह्यामध्ये वाढलेलीच आहे. शिवसेना कोणी वाढवलं? शिवसेने त्यांना नगरसेवक केलं, शिवसेने त्यांना उपनगराध्यक्ष सगळं दिलं, शिवसेने नगराध्यक्षपद दिलं. मग त्यांचं कर्तृत्व नव्हतं तर त्यांना का? उत्तम पिंपळे ह्या व्यक्तीला शिवसेनेने भरभरून दिलं, भरभरून. त्यांनी पण शिवसेनेला दिले की? अजिबात नाही. त्यांनी शिवसेनेचं नुकसान केलेलं आहे, नुकसान केलेलं आहे. आणि वरिष्ठांनी त्याला का दिलं ही फक्त चापलुसीगिरी केली त्यांनी. शिवसेनेच्या सर्व लोकांच्या बद्दल काही पद्धतीने खोटं बोलणं, सगळं करणं, म्हणजे शिवसेना दिशाभूल केली. वरिष्ठांची दिशाभूल केली. राहुलजी, तुम्ही एक अप्रत्यक्षपणे आरोप हा मातोश्रीवर करताय की शिवसेना नेत्यांची चापलुसी केल्यानंतर पदं मिळतात. चापलुसी नाही केली. तुम्ही बोलले चापलुसी नाही केली. मग काय केलं? शिवसेनेच्या स्थानिक लोकांच्या बद्दल जे जिल्हा प्रमुख रेंजमध्ये होते, नंतर वाढू शकत होते, त्यांच्याबद्दल खोटं काहीतरी सांगून दिशाभूल केली, हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे राजेश शाहबद्दल त्यांनी केलेले आरोप हे खोटे आहेत, साफ खोटे आहेत. त्यांच्या आरोपांना तथ्य नाही. तथ्य नाही, अजिबात नाही. या नगरपालिकेमध्ये जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये उत्तम पिंपळे यांची भूमिका काय असणार आहे? त्यांची भूमिका काही जरी असली तरी शिवसेना आणि शिवसैनिक मतदार त्यांची त्यांना जागा दाखवून देतील. शिवसेनेतून ते लढणार नाही आहेत? तुम्ही त्याला तिकीट देणार की नाही देणार? तो पक्ष ठरवेल. नाही, तुम्ही समन्वयक आहात जिल्ह्याचे. जिल्ह्याचे समजा मला जर तसं विचारलं गेलं तर मी पहिला माझ्या शिवसैनिकांना, माझ्या मतदारांना, तिकडच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेईन. तर त्यांची इच्छा असेल तर आम्ही काही बोलू शकत नाही, परंतु माझा विरोध असणार. उत्तम पिंपळेंना तुमचा विरोध आहे, म्हणजे त्यांना तिकीट देऊ नये म्हणून? हो, देऊ नये, त्यांना देऊ नये. त्यांना तिकीट दिल्यानंतर शिवसेनेचं नुकसान होऊ शकते, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही उत्तम पिंपळेवर आरोप करताय. माझा प्रश्न असा आहे की मी जे प्रश्न मागवले होते त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे तुमच्या निष्ठेबद्दल आलेले आहेत. बरं, तुम्ही सांगा, तुम्ही राष्ट्रवादी का सोडली? मी राष्ट्रवादी का सोडलीपेक्षा पहिले शिवसेना का सोडली? नाही, माझा प्रश्न राष्ट्रवादी का सोडली माझा प्रश्न आहे. नाही, कसं आहे, मी शिवसेनेचा बाळासाहेबांचा सैनिक आहे. मी आनंद दिघेंच्या तालमीतला वाढलेला सैनिक आहे. मी एकनाथ शिंदेंचा चेला आहे. आणि मी राष्ट्रवादी सोडण्याचं कारण असं होतं की मी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलो तर जसा मासा बिना पाण्याचा राहतो ना तसा माणूस राहतो. म्हणजे राष्ट्रवादी तुम्ही अस्वस्थ होतात? अस्वस्थ होतो. ती माझी आयुष्यातली सर्वात मोठी घोडचूक का जी मी शिवसेना सोडली. ब्रेकिंग न्यूज आहे प्रेक्षक की प्रभाकर राऊळ स्वतः मान्य करतायत की शिवसेना सोडली ही माझी चूक झाली. मी प्रेक्षकांना माझ्या मुद्दाम सांगेन की ज्यांनी शिवसेना सोडली त्यांची हालत खूप वाईट झाली. म्हणजे छगन भुजबळ हे जर शिवसेना सोडून गेले नसते तर आज शिवसेना भाजपची सत्ता आहे आणि शिवसेना भाजपची सत्ता असताना छगन भुजबळ हे जेलमध्ये होते, अगदी त्यांना नरक यातना भोगाव्या लागल्यात. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांची हालत वाईट झालेली आहे. आणि हे जेव्हा तुमच्या लक्षात आलं की सगळं शिवसेना सोडलेल्या माणसाची हालत वाईट होते आणि तेव्हा पुन्हा तुम्ही शिवसेनेमध्ये आलात? नाही, हालत वाईट होती, खरी परिस्थिती आहे. आपण शिवसेना हे कुटुंब वेगळे आहे. शिवसेनेमध्ये वेगळं प्रेम आहे, कार्यकर्त्यांपासून मोठ्यांपासून सगळ्या. पण हे तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर माहीत झालं?
प्रश्नाचा मी राष्ट्रवादीत का गेलो हे तुम्ही मला विचारा पाहिजे. नाही, मला पहिल्यांदा तुम्ही राष्ट्रवादी का सोडली, मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय चालतंय किंवा राष्ट्रवादी हा पक्ष म्हणजे कसा आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. शिवसेनेविषयी मला माहिती आहे. पक्ष जाण्यात मी राष्ट्रवादीपेक्षा जाणून घेण्यापुरतं राहिलोच नाही, कारण तिकडे मला करमलंच नाही ना. का तुम्हाला त्यांनी जवळ घेतलं नाही, तुम्हाला त्यांनी सांभाळून घेतलं, त्यांनी मला जवळ घेतलं नाही घेतलं हा पद दिली नाही असं पण नाही, मला पद पण दिलेलं, परंतु संधी नाही, सगळं होतं. मग पण मी राहू शकत नव्हतो. मला शिवसेना कारण तर काही असेल जर प्रेक्षकांना कळलं म्हणजे बाकीचे लोक. कसं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी धोरणं वेगळी आहेत. शिवसेना सामान्य जनतेसाठी, समाजसेवेसाठी. हे तुम्हाला आधी माहित नव्हतं का? माहिती होतं ना, पण म्हणून विचारलं. तुम्ही मी का गेलो तेच मला पहिला विचारा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता विचारतो, तुम्ही शिवसेना का सोडली? शिवसेना सोडण्याचं कारण कोणी नाही, मला पक्षाने सगळं काही दिलेलं होतं. मला कुठल्याच पक्षाच्या कुठल्याच नेत्याचे आरोप नाही. माझा आरोप फक्त होता तो उत्तम पिंपळेवरती होता. ज्या व्यक्तीला मी उपतालुका पदावरून काढलं त्या व्यक्तीला पक्षाने जिल्हा प्रमुख दिलं डायरेक्ट, परस्पर दिलं, काय दिलं त्यांचं काय काम होतं मला माहीत नाही. पण ज्या व्यक्तीला बाळासाहेब हे आमचं आराध्य दैवत आहे. बरोबर. आनंद दिघे आमचे अतिशय जवळचे आहेत, ते होते. त्यांनी आमचे ते पण आमचं दैवत जिल्ह्याचं. एकनाथ शिंदे आहेत. सर्व लोकांना अपशब्द वापरायचे, आणि ज्यावेळेस मी जिल्हा प्रमुख असताना ज्याने संघटनेत कधीच काम केलं नाही, संघटनेच्या विरोधातच काम केलं. म्हणजे ज्यावेळेस मनीषा निमकर इलेक्शनला उभ्या होत्या आणि बंधू गेलेले, त्यावेळेस ह्याच व्यक्तीने त्यांच्या विरुद्ध काम केलं शिवसेनेच्या. हे मी स्वतः डोळ्यात बघितलं. मी तालुका माझा प्रश्न असा, तुम्ही शिवसेना का सोडली? म्हणून अशा व्यक्तीच्या समोर बरोबर काम करणं मला शक्य नव्हतं. म्हणजे उत्तम पिंपळेच्या हाताखाली काम करणं तुम्हाला शक्यच नाही, म्हणून तुम्ही पक्ष सोडला. म्हणून मी बाजूला झालो आणि राष्ट्रवादीमध्ये तुम्ही गेला. हो, गेला. ती गेल्याची चूक झाली माझी, कारण ह्या व्यक्तीला तुम्ही मान्य केली. आणि मग येण्याचं कारण मला शिवसेनेशिवाय जमणार नव्हतं. माझा पिंड शिवसेनेचा आहे. पण शिवसेनेने तुम्हाला आल्याबरोबर जिल्ह्याचं समन्वयक पद दिलंय. आल्याबरोबर नाही दिलं, ह्या पदाला पण द्यायला फार वेळ लावला. म्हणजे तुमच्या शिवसेनेने अन्याय केला? नाही, अन्याय नाही. मग योग्य आहे. मला माझ्या केलेल्या चुकीची थोडी मला पनिशमेंट झाली पाहिजे. ओके, म्हणजे मान्य केलं. मला काही दुःख नाही त्याच्यामध्ये. पण आता समन्वयक पदावर तुम्ही समाधानी आहात का? हो, बिलकुल. मला काही नाही, मी समाधानी आहे. मी शिवसैनिक जर असलो तरी समाधानी आहे. मला जबाबदारी दिली शिवसेनेने, पक्षाने जबाबदारी दिलेली आहे, आणि ही जबाबदारी एकनाथ शिंदेच्या, फक्त एकनाथ शिंदे आणि रवींद्र फाटक. प्रेक्षक, ही चर्चा अशीच चालू राहील. प्रभाकर राऊळ यांच्याशी आपण विविध प्रश्नांवर चर्चा करू एका छोट्याशा ब्रेक नंतर. नमस्कार समाज बांधवांनो, मी आपणास नम्र विनंती करीत आहे की वसई विरार कुणबी समाज मंडळामार्फत शनिवार दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी जो कुणबी जल्लोष हा कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमाला आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, आम्हाला पुढे काही मार्गदर्शन करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती. जय हिंद, जय कुणबी. प्रेक्षक, ब्रेक नंतर पुन्हा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. एक चांगली बातमी जी आमच्यासाठी आणि कदाचित तुम्हाला ती आवडेल की मशाल न्यूज नेटवर्कमधून ज्या मुलाखती प्रकाशित होत आहेत, प्रसिद्ध होत आहेत, त्याच मुलाखती आता वृत्तपत्रांमध्येही येत आहेत. म्हणजे ठाण्यामधलं जे जनादेश वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये आजच अगदी जंग ए भिवंडी असं हेडिंग देऊन कपिल पटेल आणि सुरेश टावरे यांच्या मुलाखती छापलेल्या आहेत. आणि त्याची दखल या वृत्तपत्राने घेतलेली आहे. मुंबईमधल्या अनेक वृत्तपत्रांनी या आपल्या चॅनलची दखल घेऊन या चॅनलमध्ये जे प्रकाशित होत आहे, आमचे नेते जे बोलत आहेत या चॅनलमध्ये येऊन ज्या मुलाखती होत आहेत त्याची दखल घेतली जाते. अगदी विविध न्यूज चॅनल त्याचा संदर्भ घेत आहेत, काही मोठी वृत्तपत्र या मुलाखतींचा संदर्भ घेत आहेत. खरं तर ही आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे की एक छोटंसं चॅनल म्हणजे आत्ताच नुकतंच सुरू झालं आहे, आत्ताच त्याचा जन्म झाला आहे आणि जन्माला आल्यानंतर तात्काळ मिळणारा हा प्रतिसाद खरंच खूप मोठा आहे. मी सगळ्या वृत्तपत्रांना आणि न्यूज चॅनलना धन्यवाद देतो आणि त्यांनी सांगतोय ही मुलाखत आमची प्रसिद्ध झाल्यानंतर, सोशल मीडियावरून ती गेल्यानंतर, फेसबुक, यूट्यूब किंवा आणखी सोशल मीडियावरती प्रसारित झाल्यानंतर तुम्ही मला न विचारता
ही तुमच्या वृत्तपत्रामध्ये छापू शकता आणि इतरत्र दाखवू शकता. माझी परवानगी घेण्याची कुठलीही गरज नाही, कारण हे विचार जे आहेत, ह्या नेत्यांचे जे विचार आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. पुन्हाही आपण सुरुवात करूया प्रभाकर राऊळ यांच्याशी. म्हणजे आता तुम्ही एक नाव घेतलं उदयबंधू पाटील. सध्या उदयबंधू पाटील कुठे आहेत आणि शिवसेनेमध्ये त्यांचं नेमकं स्थान कुठे? उदयबंधू पाटील हे आमचे आदरणीय आहेत. जिल्ह्यामध्ये त्यांचं स्थान आज पण मजबूत आहे. संघटनेच्या माध्यमातून आज पण ते आमच्याबरोबर काम करत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. ते त्यांच्या जागेवर आहेत, शिवसेनेच्या बरोबर आहेत. त्यामुळे बंधूंचा आदर, त्यांना पद आहे आणि पद नाही म्हणून आदर त्यांचा राहणार नाही असं काय भाग नाही. बंधूंचा आदर. ते शिवसेनेमध्ये सक्रिय आहेत का? त्या निवडणुकीला आठवण फक्त बंधूंची येते, शिवसेनेला बंधूंची आठवण ही फक्त निवडणुकीला येते. खरं सांगू का, म्हणजे खरं बोलायला हरकत नाही. त्यांनी खरंच बोलायचं. शिवसेनेने बंधूंना न्याय द्यायला पाहिजे, त्यांना पुढे घ्यायला पाहिजे. त्यांना पुढे घेतलं तर नक्कीच शिवसेनेचा फायदा होईल. चांगल्या प्रकारे त्यांचे संबंध असल्यामुळे, सर्व राजकीय लोकांमध्ये संबंध असल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच शिवसेनेला होईल. मग शिवसेना तो फायदा करून का घेत नाही? नाही, घेतात ना स्वतः. निवडणुकीला तुम्हाला उदयबंधूंची आठवण येते किंवा शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी तो अडचणीत आला की त्यांना उदयबंधू आठवतो आणि तुम्ही पदावर बसलात का बंधूंना तुम्ही विसरून जाता? मला थेट आपण जो आरोप करता त्या मताशी थोडा सहमत पण मी आहे, पण असहमत पण आहे. सहमत अशासाठी आहे की आपण जे बोलतात ते थोडं खरं आहे की त्यांना विसरतात, परंतु असहमत अशासाठी आहे बंधूंनी पण पुढे यायला पाहिजे ना, त्यांनी पण सक्रिय राहायला पाहिजे. म्हणजे बंधू सक्रिय नाही आहेत, थोडे राहायला पाहिजे. थोडे मागे राहतात, त्यांनी यायला पाहिजे पुढे, असं लोकांचं मत आहे, शिवसैनिकांचं मत आहे. म्हणजे आता या वयामध्ये बंधूंनी शिवसैनिकांच्या भेटीगाठी त्यांच्या घराघरात जायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? असं म्हणणं नाही. त्यांनी फक्त आमच्या व्यासपीठावर आम्हाला मार्गदर्शन करावं, आम्हाला आमच्यावर बसावं, काही हरकत नाही. पण त्यांना तुम्ही बोलवता का कधी? हो, आम्ही बोलवतो. आणि तुम्ही बोलवून ते येत नाही असं होतं? कधी कधी येत आहेत, कधी कधी येत नाही. काय येत नाही ते त्यांना माहिती आहे, आम्हाला माहीत नाही. त्यांची जबाबदारी काय सध्या? काहीच जबाबदारी नाही. म्हणून तुम्ही पहिला बोललो की खऱ्या अर्थाने जी मंडळीची जबाबदारी आहे ही त्यांच्यावर द्यायला पाहिजे होती. पण तो निर्णय झाला, पक्षाचा निर्णय, आदेश, आमच्यासाठी आदेश. त्यामुळे चुकीचा असला तरी तो शिवसेनेसाठी आदेश. कारण पक्ष काहीतरी वेगळी त्यांची विरचना असते, त्याचं पुढचं गणित काहीतरी पक्षाला माहिती असलं, आम्हाला नाही माहिती ना. त्यामुळे जे दिलं पक्षाने त्याला आम्ही काय आक्षेप देत नाही. या लोकसभा निवडणुकीमध्ये येणाऱ्या उदयबंधूंचा तुम्हाला फायदा होईल, तुम्ही त्याला घेऊ शकता बरोबर? नक्कीच बंधूंना आम्ही उतरवणार, लोकसभेमध्ये उतरवणार, त्यांना बरोबर घेणार, नक्कीच फायदा होणार. यावेळेस तुम्ही जिंकणार? हो, नक्कीच. एकनाथ शिंदेसारख्या माणसांचं, एकनाथ शिंदेसारखा नेता, रवी फाटकसारख्या आमचे संपर्क प्रमुख हे असताना आम्हाला कोणी हरवू शकत नाही. मागच्या वेळेस का हरले? मागच्या हरण्याचे कारण खरं आहे, तुम्हाला ऐकायचं असेल खरंच आणि जनतेला जर कळायचं असेल, खऱ्या अर्थाने मागचं इलेक्शन ही बीजेपी आणि बहुजन विकास पार्टीची छुपी युती होती. त्यांची युती होती? येस. उमेदवार देण्याचं कारण असं होतं का तिकडची मतं रोखण्याचं काम त्यांनी केलं आणि ग्रामीण भागामध्ये बहुजन विकासने जराही लक्ष न दिलं, बीजेपीसाठी रान मोकळं करून दिलं. पण एक माझं अनालिसिस की वसई विरारमध्ये शहरी भागामध्ये तिथे बहुजन विकास आघाडी आहे, पण उर्वरित भागामध्ये शिवसेना, बीजेपी कुठे आहे? नाही, बीजेपी म्हणून सांगतो ना तुम्हाला, जी बहुजन विकासची मतं होती ती त्यांनी बीजेपीला फिरवली. पण बहुजन विकास आघाडीलाही चांगली मतं मिळालीत? नाही, आमच्या भागात नाही मिळाली. ज्या प्रकारे आम्ही प्रचार, आतापर्यंत इतिहास आहे ह्या संपूर्ण निवडणुकांमध्ये आमचा इतिहास आहे, आम्हाला माहिती आहे, आम्ही स्वतः त्या ग्राउंडवर असतो, मैदानात असतो. ज्या प्रकारे ज्या पद्धतीने बहुजन विकास उतरत होते ते उतरलेच नाही, कुठे दिसले सुद्धा नाही. म्हणजे इलेक्शनच्या
ज्यावेळेस प्रचार चालू होता त्या रणधुमाळीमध्ये फक्त शिवसेना आणि बीजेपी दोघेच होते. हे दोनच पक्ष दिसत होते. म्हणजे बहुजन विकास आघाडी बीजेपी बरोबर होती म्हणून बीजेपी जिंकली असं म्हणणं. नक्कीच 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 नक्कीच. ही निवडणूक चालू असताना तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. ते बीजेपीवाले घाबरले. तुम्हाला घाबरले? नक्कीच आम्हाला सगळ्यांना घाबरले. कारण बोईसरचे सगळे 4 महारथी, त्यामध्ये जगदीश दोडी होते, जगदीश दोडी होते, आणखी नीलम संख्या होते, मुकेश पाटील होते, मी स्वतः होतो. ते तुम्हाला चौघांनी खंडणी मागितली होती की नाही तुम्ही? अजिबात नाही. नाही, काय नेमकं प्रकरण काय होतं? बिनबुडाचे आरोप, खोटे आरोप केले त्यांनी. नाही, प्रकरण काय होतं? प्रकरण काही नाही. आम्ही ज्या कंपनीमध्ये त्यांच्या गेलेलो, ज्या कंपनीमध्ये व्यवस्थापनामध्ये, त्या व्यवस्थामध्ये माझ्या अगोदर आमचे जिल्हा प्रमुख पण गेलेले काही कामानिमित्त. आणि त्यांनी त्या जिल्हा प्रमुखाला, एक शिवसेना एक पक्षाकडे मोठा आहे, वसंत चव्हाण हे आमचे जिल्हा प्रमुख आहेत, हो, त्यांना जरा पण तिकडे त्यांनी गेटवर ज्या पद्धतीने मान सन्मान द्यायला पाहिजे होता तो दिला नाही. आणि म्हणून दुसऱ्या वेळेस मी स्वतः गेलो. त्याच्यावेळेस आमचे वरिष्ठ येतात. माझं असं मत आहे, कुठल्याही व्यवस्थापन आहे, कोणीही येऊ दे, तर त्यांना मान सन्मान द्यायला पाहिजे. सर्व राजकीय पक्षांना, मग कुठल्याही पक्षाचं. हे असे मगरूर जर हे लोक वागत असतील कंपनीवाले, तर त्यांना धडा शिकवायलाच पाहिजे. तर त्याबाबत मी चर्चा करायला गेलेलो. हा आमच्यावर केलेला आरोप हा खोटा आहे. फक्त बीजेपी घाबरली. निवडणुकीपासून त्यांनी आम्हाला लांब ठेवायचा प्रयत्न केला. हे राम राहतील, वॉन्टेड राहतील. त्यांनी आमच्यावर आदेश पण आणला की तुम्ही इलेक्शनच्या नंतर त्या इलेक्शनच्या दिवशी तडीपार राहायचं. तो पण आदेश काढला का मतदान करून तुम्ही ह्या जिल्ह्याच्या बाहेर जायचं. मग पाहिजे त्याने करून बघितलं, पाहिजे ते करून बघितलं. पण आम्ही नाही घाबरलो. अशा केसेसना आम्ही घाबरत नाही. खोटं ते खोटंच असते, सच्चाई. म्हणजे भारतीय जनता पार्टीने तुम्ही सत्तेत असतानाही तुमच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले असं तुमचं म्हणणं आहे? हो, नक्कीच. पण शिवसेना सत्तेत आहे. नाही, शिवसेना सत्तेत त्यांच्या बरोबर आहे ना. हो, असू दे ना. पण आज तुम्हाला सांगतो, ह्या महाराष्ट्रामध्ये तर काय देशामध्ये भाजप कोणामुळे वाढलं? बाळासाहेबांमुळे. ज्या पक्षाला बाळासाहेबांनी आपली करंगळी दिली, आज तेच आमची तांगडी खेचतायत. कारण काय? त्याला कारण त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. त्यांचा पक्ष वाढवायचा आहे आणि आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. त्यांना त्यांचे काय रणनीती? पक्ष वाढवताना जर कंपनीवाले, तुमच्या MIDC मधले कंपनीवाले तुमच्या जिल्हा प्रमुखाला विचारत नसतील आणि तुमचा पोलीस ऑफिसर जर तुमच्यासारख्या 4ही नेत्यांवर तर गुन्हे दाखल करत असेल, तर मग शिवसेना आहे कुठे? स्थानिक पोलीस ऑफिसर म्हणा किंवा DYSP तेव्हाचे म्हणा, मी त्यांच्यावर आरोप करणार नाही. हा थेट आरोप पालकमंत्री, मुख्यमंत्री ह्या लोकांनी प्रेशर आणलं. IG वर, DIG वर, SP वर, आणि आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून घेतला. खोटा गुन्हा दाखल करण्यापेक्षा कलम असा लावलेला का आम्हाला जामीन झाला नसता. परंतु ज्यावेळेस खरी परिस्थिती पोलिसांच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी तो कलम कमी केला. एका बाजूने पोलिसांनी आमची कारवाई केली, दडपशाही केली. आम्ही पोलिसांना दोष देणार नाही. आमचा दोष हा फक्त मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्यावर आहे. मग यावेळेसही जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी समोरासमोर येईल त्यावेळेसही अशी दडपशाही केली जाईल? काय तुम्हाला खरं सांगू का, भाजप असा पक्ष आहे स्वतःचं अस्तित्व टिकवायला व वाढवायला कुठल्याही थरावर जाते, कुठल्याही थरावर जाते. पण बाळासाहेबांचं आम्हाला शिकवण आहे. आम्ही आमचं कुठलेच, उद्धवसाहेब पण कधीच असे जे भाजपसारखे वागतात असे कधी वागत नाही. आम्ही कधीच वागणार नाही. पण समजा आता शिवसेना भारतीय जनता पार्टी वेगळी लढलेली आहे आणि तुमची युती झाली, म्हणजे अजून पोपट जिवंत आहे, पोपट काही मेलेला नाही असं दिसतंय. मग तुमची शिवसेना भाजप युती झाली आणि ही जागा जर भारतीय जनता पार्टीकडे गेली आणि पुन्हा राजेंद्र गावित उभे राहिले तर शिवसेना त्यांचं काम करेल की नाही? तो नंतरचा भाग आहे. पहिला आमचा आग्रह आहे की ही सीट आम्हाला पाहिजे. आता ते म्हणतील की जिंकलेल्या सीट हो आम्हाला पाहिजेत. बरोबर. पण राम कापसेची सीट पण आनंद दिघेने घेतलीच ना. मग आता तर उद्धव साहेबांनी शब्द दिलेला आहे, त्यांनी सीट मागावी, आम्ही लढू, सीट जिंकणार. एकनाथ शिंदे आहे. खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पालघर म्हणा किंवा ठाणे म्हणा, जिथपर्यंत एकनाथ शिंदेसारखा नेता आहे तिथपर्यंत शिवसेना कोणी हरू शकत नाही. शिवसेना जिंकेल असं तुम्हाला वाटतंय? 1,01,000% जिंकणार. 1,01,000%. श्रीनिवास वनगा हे तुमचे उमेदवार असतील असं उद्धव साहेब बोललेले आहेत.
त्यांना तुम्ही खासदार करणार, करायलाच पाहिजे. होणार ते खासदार? हो, होणारच. म्हणजे तुमची लढत समजा युती झालेली तर भाजपबरोबर झाली, भाजपला तुम्ही हरवणार? नक्की हरवणार. पण आत्ताचं राजकारण मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे प्रेक्षकांनाही मुद्दाम सांगतोय की युती अशा पद्धतीने होते की राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे एकत्र येतात आणि ते एकत्र आले तर एक दिंडोरीची जागा आणि पालघरची जागा ही कम्युनिस्टांना सोडणार आहेत. आणि दुसरी एक शक्यता अशी आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडी अशी जर युती झाली तर ती बहुजन विकास आघाडीला जागा सोडणार आहेत. जर बहुजन विकास आघाडी जर समोर असली तर आणि फायदा होईल आम्हाला, आणि फायदा होईल. तुम्ही हरवाल बहुजन विकास आघाडीला? नक्कीच, नक्कीच. आणि समजा कम्युनिस्ट उभे राहिले तर कोणी उभे राहू द्या, कोणी उभे राहू द्या, कोणाची युती म्हणजे श्रीनिवास वनगा हे खासदार होतील हे मतदारांनी ठरवलंय, लोकांनी ठरवलंय. नेत्यांनी काय ठरवलंय? नेत्यांनी पण ठरवलं, आमच्या नेत्यांनी ठरवलंय, आमच्या उद्धव साहेबांनी ठरवलं, म्हणजे विषय संपला. स्थानिकची गोष्ट करताय. स्थानिक लोकांनी कारण पालघरच्या तुमच्या निवडणुकीला मागच्या वेळेस बघितलं की तुमचीच लोक, तुमचेच पदाधिकारी विरोधात काम करत, बीजेपीचं काम करत होते. जे करत होते त्यांना आता पक्षांनी जागा दाखवायला लावलेली आहे. जे करत होते त्यांना मला जागा दाखवून त्यांनी काम केलं होतं, बरोबर? हो, केलं. काही लोक विरोधात काम केलं. यावेळेस विरोधात करणार ना कशावरून? आता फरक नाही पडत आम्हाला. नाही, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केलं. आमच्या ज्या चुका मागच्या निवडणुकीमध्ये झालेल्या आहेत, काही काचखळदे राहिलेले आहेत, आम्ही भरून काढून. आता ज्यावेळेस माणूस 4 पावलं मागे येतो त्यावेळेस तो उडी जास्त मारतो ना. तुमची व्यूहरचना आता काय असेल? नाही, ते आता राजकारणाच्या व्यूहरचना सांगून चालत नाही ना. ते शिवसेना युतीमध्ये लढणार की एकटीत लढणार आहे? नाही, ते अजून ठरायचं आहे. ते ठरायचे, ते तो त्यांच्या वरिष्ठांचा निर्णय, ते उद्धव साहेबांचे निर्णय आहे, त्यात आम्ही काय बोलू शकतो. शिवसेना एकटी ही लढायची तुमची तयारी, आमची तयारी आहे. आदेश द्यावा साहेबांनी, उद्धव साहेबांनी आदेश द्यावा, आम्ही लढायला तयार आहोत. म्हणजे लोकसभा ही निवडणूक तुम्ही जिंकणार, पण त्याच्या आधी जी पालघर नगरपालिकेची निवडणूक त्यामध्ये तुम्ही किती जागा जिंकू शकता? नगरपालिकेमध्ये आमचं स्पष्ट बहुमत असेल, सर्वच जागा जिंकणार हा मोठेपणा मी करणार नाही. 14 वॉर्ड आणि 28 जागा. 28 जागा. 28 पैकी 28 मध्ये कमसे कम आमच्या 20 जागा असतील असं मला अंदाज आहे. 28 पैकी 20? 28 पैकी 20 पेक्षा जास्त असायला पाहिजे. तुम्ही युती करणार भाजपबरोबर? पक्ष ठरवेल, आदेश आला तर. पण आमचं मत आहे आम्ही करू नये. स्थानिक सर्व लोकांचं मत आहे भाजपची युती करायची नाही. परंतु आदेश आल्यानंतर आमचं काही नाही. जो आदेश येईल त्यापद्धतीने आम्ही ठरवू. एकनाथ शिंदे, रवी फाटक ह्यांच्या जो काही निर्णय देतील त्या निर्णयावरती आम्ही ठाम असू. आत्ता आपण जो खंडीचा गुन्हा झाला तुमच्या MIDC मध्ये, ते MIDC मध्ये एक दबंग नेता म्हणून तुमची बऱ्यापैकी ओळख आहे. तसं म्हटलं तर माझ्या भाषेत बोलायचं झालं ती दहशत आहे. मी प्रभाकर राऊळ खूप जवळून बघितलं आहे. म्हणजे मी प्रेक्षकांना मुद्दाम सांगेन की शून्यातून आलेला हा नेता, म्हणजे अक्षरशः जेव्हा ते पहिल्यांदा शहरामध्ये बोईसरमध्ये आले तेव्हा खिशामध्ये काहीतरी 70 पैसे वगैरे ते घेऊन आले होते. आणि मी त्यांना पहिल्यांदा भेटलं आहे तेव्हा कंपनीने दिलेल्या एका छोट्याशा घरामध्ये ते राहत होते. आज प्रभाकर राऊळ आलिशान गाडीमधून फिरत आहे, आलिशान बंगल्यांमध्ये राहत आहेत. तुमची एवढी भरभराट नेमकी कशी झाली आम्हाला जाणून घ्यायचं आहे, प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. ही माझी मेहनत आहे. माझ्या कुटुंबाचं, माझ्या भावांचं माझ्यावरती मदत आहे. नाही, फॉर्म्युला काय? मेहनतीचा फॉर्म्युला आम्हालाही सांगा. नाही, फॉर्म्युला काय, मेहनत केली मी, कामं केलेत. मी खंड्या नाही घेतल्या, मी कोणाकडून हप्ते घेतले नाही. मी लोकांची कामं करून माझ्या त्यावेळेस त्या काळात माझी औद्योगिक क्षेत्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट चालायची. मी कॉन्ट्रॅक्ट चालवायचो, लेबर कॉन्ट्रॅक्ट चालवायचो. मी जमिनीची दलाली करायचो, जमिनी घेऊन जमिनी विकायचो. तुमच्या उद्योग धंद्यांमधून तुमची ही भरभराट झाली. मी काम करून केलं शून्यातून ते अनेक शून्य आणि त्याच्या पुढे काही आकडे. एवढा मोठा प्रभाकर राऊळ झाला तो फक्त कामातून झाला. हो, कामातून. मला आजपर्यंत कोणी, मी ह्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणीही इन्क्वायरी करावी, मग ते पोलिसांनी करावी, CIDने करावी, कोणीही करावी, तर 1 रुपया जर मी हप्ता घेतला असेल ना. नाही, मी हप्त्याबद्दल खंडीबद्दल नाही बोलत. खंडी कारण का लोकांना कसं वाटते का प्रभाकर राऊळ हा औद्योगिक क्षेत्रामध्ये हप्ते घेऊन मोठा झाला, असं काही लोकांचं, विरोधकांचं, ज्यांना जळण होते ना ते त्यांचं मत आहे. असं अजिबात नाही. मी माझ्या मेहनतीने कर्तृत्वाने करतो. मी
कोणालाही फसवलेले मिळत नाही, कोणाचेही 5 पैसे खाल्लेले मिळत नाही, कोणाकडून 5 पैसे खंडणी घेतलेली मिळत नाही. मी जे आहे माझ्या मेहनतीवर आहे. मला आनंद दिघेंनी त्यावेळेस फार मोठी साथ दिली. पण आनंद दिघेंनी जी साथ दिली, जो काय मी आहे तो आनंद दिघे ह्यांच्यामुळे आहे. आणि एक औद्योगिक क्षेत्रामध्ये एक मोठा व्यक्ती मला भेटला, ते म्हणजे जिंदलचे डॉक्टर विनोद नवल. त्यात मला माझ्या भावाची म्हणजे जितेंद्र राऊळ म्हणा, नागेश राऊळ म्हणा, जगदीश राऊळ म्हणा आणि बंधू उदय बंधू पाटील, त्यावेळेस मला ह्यांनी सर्वांनी सांभाळलं, ह्यांनी साथ दिली आणि म्हणून मी एवढाच मोठा झालो. प्रेक्षक, प्रभाकर राऊळ यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला अशीच मिळत राहील. पुढचे प्रश्न त्यांना आपण असेच विचारत राहू. आणखीन काही प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून घेऊया. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रगण्य पुण्यामधील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरणात असलेले चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, रेसिडेन्शियल आणि डे केअर, विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी सोबतच इंजिनिअरिंग आणि मेडिकल करता असणाऱ्या जेईई, IIT, नीट आणि CET यासारख्या राज्य आणि देश पातळीवरच्या प्रवेश परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी CBSE फॅकल्टी, पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी बसची स्वतंत्र व्यवस्था. चाटे स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, शिवापूर बाग, कैलास भेळजवळ, गौडदरा, सातारा रोड, पुणे. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. राहुलजी, आता पण तुम्ही बोललात MIDCवर तुमचं वर्चस्व आहे, तुमची चांगली भरभराट झाली, प्रगती झाली. पण ही प्रगती होताना प्रभाकर राऊळची झाली, तिथल्या स्थानिक माणसाची प्रगती झाली नाही. म्हणजे आम्ही जेव्हा तुमच्या माहितीच सांगतोय की आम्ही कोणत्या नेत्याला जेव्हा आम्ही आमच्या न्यूजरूममध्ये बोलवतो त्याच्या आधी 8 दिवस आधी आम्ही काही जाहिरात करतो की हे व्यक्ती आमच्याकडे येणार आहे आणि तुमच्या मनातले काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारा. बोईसरमधनं मला एक प्रश्न आहे, स्थानिक माणसांचा प्रश्न आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रगती झाली असेल, प्रभाकर राऊळची झाली, स्थानिक माणसं इथे कुठे आहेत, स्थानिक माणसांना काय न्याय मिळाला? मुळात म्हणजे मी स्थानिक आहे स्वतः एक, त्यामुळे माझी प्रगती म्हणजे स्थानिक माणसाची प्रगती. ते तुमची म्हणजे सगळ्यांचीच प्रगती कशी काय आहे का सांगतो. हां, ज्यास मी मजबूत झालो तर मी दुसऱ्यांना मदत करू शकतो. ओके. आणि मी ज्यास मजबूत झालो तर स्थानिक लोकांना मी भरपूर मदत केलेली आहे. स्थानिक लोकांना मी भरपूर कामगारांना कामावर लावलेलं आहे. स्थानिक लोकांच्या विरुद्ध मी कधीच गेलेलो मिळत नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, कोणी असू द्या, एका स्थानिक माणूस तिकडे काम करतो तिकडे प्रभाकर कधी ढुंकून कधी बघितलेले मिळत नाही, कदापि नाही. मग तो दुश्मन असेल माझा तरी चालेल, पण माझा स्थानिक माणूस मोठा होतो, तो मोठं व्हायला पाहिजे. ही भूमिका माझी आता पण आहे आणि पहिला पण होती. राहिला प्रश्न की औद्योगिक क्षेत्र आल्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक यायला लागले तिकडे कामगार. पण तुमचे समर्थक जे आहेत ते सगळे उत्तर भारतीय किंवा पश्चिम महाराष्ट्राचे लोक आहेत. स्थानिक म्हणजे मी बोईसर जो विभाग आहे मी त्याच्या आजूबाजूची जी गावं आहेत तिथल्या मुलांबद्दल बोलतोय, तिथल्या बेरोजगारीबद्दल बोलतोय. माझ्याबरोबर आजूबाजूचे स्थानिक लोक आहेत, माझे समर्थक आहेत. जास्त समर्थक बाहेरचे आहेत नाही, चुकीचं म्हणणं आपलं. माझे स्थानिक लोक जनतेमधनं प्रश्न आला आणि जनतेमधनं आला असेल, कोणी विचारलं असेल, नक्कीच त्याला माझ्याबद्दल थोडी माहिती कमी असेल, त्यांनी नक्कीच माझ्याकडे यावं. तर तुम्ही माहिती द्या. हो नक्कीच त्यांनी माझ्याकडे यावं. मुद्दा असा आहे की औद्योगिकरण झाल्यामुळे उत्तर भारतीय, बिहारी, राजस्थानी, गुजरात, साऊथचे लोक, हे सर्व लोक तिकडे कामगार म्हणून आले. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये एक मी स्थानिक लोकांसाठी खास करून सांगेन की आता वेळ बदललेली आहे, पण पूर्वी असं होतं की स्थानिक माणूस काम करायला थोडा मागे राहायचा. म्हणजे मी स्थानिक आहे अशा प्रकारे त्यांची जी भूमिका होती ती मी बोलून मी नेहमी बोलायचो, स्पष्ट बोलायचो का स्थानिकांनी पुढे यायला पाहिजे. जर एखाद उत्तर भारतीय भारतात काम करतो तर मला पण भारतात काम करायची गरज भासली पाहिजे, मी पण करायला पाहिजे. कारण काम हे आपलं दैवत आहे, काम देव आहे, आपलं कामदेव आहे. काम केल्याशिवाय तुम्हाला कोणीच हे नाही करणार ना. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये स्थानिक लोकांच्या बद्दल कामगार कंपनीवाल्यांची भूमिका वेगळी होती का हे लोक काम करत नाही, हे लोक फक्त दादागिरी करतात, अशा प्रकारे त्यांची औद्योगिक क्षेत्राचं म्हणणं होतं. आणि म्हणून मग स्थानिक लोकांना त्यांनी काम कमी द्यायचे. परंतु आता विषय आता बदललेला आहे. आता स्थानिक लोक कामाला आहेत, बऱ्याच ठिकाणी काम करत आहेत. मी पण बऱ्याच लोकांना कामाला लावलेले आहेत. परंतु सर्व
औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असल्यामुळे संपर्क वाढत गेला. आता तिकडे स्थानिक कमी झाले आणि बाहेरचे लोक जास्त आले बोईसरमध्ये. आणि राजकारण पण तुम्हाला माहिती आहे, राजकारण शेवटी मतांचं राजकारण असते. माझा बोईसरच्या पलीकडची जी बोईसरची सर्व पलीकडचे लोक जे आहेत ह्यांच्याशी मी ह्यांना बरेच लोकांना कामावर लावलेले आहेत. कोणी असा एकही व्यक्ती सांगावं की मी त्याचं काम केलं नसेल. मी माझं 99% एखाद्याचं काम होऊ शकलं, झालं नसेल, काही अडचणी असतील, ह्याचा अर्थ मी काम करत नाही असं तर त्यांनी घराला लावावा, हे चुकीचं मत आहे. काय असू शकते. त्यामुळे मी काम स्थानिक लोकांच्या विरोधात आहे हे सब चुकीचं आहे. मी स्थानिक लोकांच्या बरोबर आहे, परंतु स्थानिक लोकांना बरोबर घेऊन चालत असताना मला इतर समाजालाही बरोबर घेऊन चालावं लागते. त्याला कारण असं आहे की आज एक साधं गणित सांगतो. तुम्ही सरावली घ्या, बोईसर घ्या आणि आमची बेटेगाव घ्या, किंवा बेटेगाव नाही तर खैरा फाटक घ्या. इकडे सर्व परप्रांतीय लोक राहतात आणि सर्व मतदार आहेत. आता मतदार आहेत तर मतदारांना माझ्या पक्षासाठी मला सांभाळावंच लागेल ना. मतांचं राजकारण तुम्ही करताय आणि स्थानिकांना डावलताय ना, असं अजिबात नाही, अजिबात नाही. मतांसाठी आपण उत्तर भारतीय आपण अजिबात नाही. स्थानिक तिकडे ज्या भागामध्ये आम्ही राहतो तिकडे स्थानिक लोकांनाच, आम्ही मराठी लोकांनाच जास्त प्राधान्य दिलेलं आहे. ग्रामपंचायतमध्ये पण दिलेलं आहे प्राधान्य. कोणीही विचारावं. ग्रामपंचायत विषय निघाला. मला पुढचा प्रश्न आहे, एका प्रेक्षकांनी प्रश्न असा विचारला आहे की तुम्हाला म्हणजे शिवसेनेला जेव्हा ग्रामपंचायत निवडणुका येतात त्यावेळेस ग्रामस्थांची किंवा गावांची आठवण येते आणि निवडणुका झाल्या की 5 वर्ष तुम्ही कुठे असता, कारण गावांचा विकास झालेला नाही बोईसर परिसरातल्या. एका खूप चांगल्या नागरिकांनी प्रश्न विचारलाय की शिवसेना फक्त आमच्याकडे मतं मागण्यासाठी येते आणि पुढची 5 वर्ष शिवसेना असते कुठे. अतिशय चांगला प्रश्न माझ्यासाठी आहे. हो, ग्रामपंचायतच्या बद्दल आम्ही जर बोलायला गेलो तर संपूर्ण बोईसरच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायत शिवसेनेकडे आहेत. हो, लोक तुम्हाला मतं देतात. बरोबर आहे. आपापल्या प्रकारे आमचे जे नेते तिकडचे आहेत, ज्या गावातले ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम करतात. हा चुकीचा भ्रम आहे. राहिला प्रश्न फक्त बोईसर, खैरापाडा आणि सरावली. ते तुम्ही अगदी नागझरी किराटपर्यंत या. नाही, नागझरी किराटपर्यंत तो नंतरचा भाग आहे. तिकडे काम चालू आहे, तो काही विषय नाही आहे. जो मुद्दा जो लोकांना लक्षात येतो, म्हणजे लोक जे सांगतायत तो मुद्दा असा आहे की एक सरावली ग्रामपंचायतचं मला उदाहरण देतो, ती माझ्या हातात आहे. सरावली ग्रामपंचायतमध्ये सरावली गाव आणि सरावली गावाला जोडून बाकी जे गावं आली ती संपूर्ण परप्रांतीय लोकांची तिकडे आमची त्यांच्या हातात आहे. सर्व परप्रांतीय लोक म्हणजे मराठी लोक तसं पाहायला गेलं तर 30% असतील आणि 70% परप्रांतीय आहेत. तरीसुद्धा शिवसेना तिकडे मजबूत आहे. त्याला कारण असं आहे की मी कधी गावाला वेगळं केलं नाही आणि आमचा कुठलाच माणूस, कुठलाही स्थानिक माणूस, मी म्हणून म्हणत नाही, तो कुठलाही राजकीय पक्षाचा माणूस आमचा कुठलाही, मग तो भाजपचा जरी असला किंवा राष्ट्रवादीचा असला किंवा इतर पक्षाचा असला, तर मला वाटत नाही कोणी स्थानिक माणसांवर कोणी बाजूला करतो स्थानिक माणसाला. ते प्रश्न विकासाचा आहे, गावांच्या विकासाचा आहे. विकासाचा आहे. जी विकास आम्ही जे करतो तुम्ही येऊन बघा, तुम्ही खरं तुमचं प्रतिनिधी पाठवा, मी गावं फिरवतो तुम्हाला. विकास झालाय, व्यवस्थित झालाय, भरपूर झालाय, मर्यादेच्या पलीकडे केलेला आहे मी. म्हणजे लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळालंय. हो, नक्कीच केलंय, नक्कीच केलंय. सगळं भरपूर विकास झालेला आहे. तुमच्या भागातली लोक ऐकणार ही मुलाखत. हो, नक्की नक्की. कोणीही येऊन सांगावं का आमच्याकडे विकास झाला नाही, सांगावं. ते विकास झालेला आहे आणि तो प्रमाणापेक्षा जास्त झालेला आहे आणि करणार आहोत. अजून आता तर 1 वर्ष झालं आमच्या ग्रामपंचायतींना आम्ही करतोय. पुढे पण ज्या ग्रामपंचायती शिवसेनेच्या आहेत, मग ते आमच्या बोईसर मतदारसंघामध्ये असू दे का पालघर मतदारसंघ, दोन्ही जिल्ह्यापर्यंत लक्ष आहे, माझं लक्ष आहे. त्यामुळे आम्हाला जो विकास करायचा, आमचे जे सरपंच आहेत ते प्राधान्याने आपापल्या भागामध्ये चांगलं काम करतात आणि विकास करतायत. हे जे कोणी आरोप करत असेल ते वेगळ्या पक्षाचे असू शकतात. कारण दुसरा प्रश्न बाई आहे की तुम्ही शाळा चालवताय, म्हणजे खूप समाधानाची बाब आहे की तुम्ही शाळा चालवताय. त्यांचा प्रश्न असा आहे की शांती रतन विद्या मंदिर ही जी एक मराठी शाळा आहे आणि प्रबोधनकार ठाकरे विद्यालय ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या दोन्ही शाळा तुम्ही सुरू केल्यात. तुम्ही समाजसेवक आहात. समाजसेवक असताना या शाळांमध्ये जी विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांच्याकडे तुम्ही डोनेशन घेताय. असं आझादनगर, मी नाव सांगणार नाही आपल्याला, आमच्याकडे पद्धत आहे, ज्यांनी प्रश्न विचारला त्यांची आपण नावं कधीही सांगत नाही. म्हणजे मशालची 25 वर्षाची परंपरा आहे. आम्हाला दिलेली बातमी
ज्यांनी दिले त्याचं नाव आम्ही कधी फोडत नाही, पण तरी हिंट तुम्हाला देतात की आझाद नगर इथून मला प्रश्न आलेला आहे की हे जर समाजसेवक आहेत तर हे शाळेच्या विद्यार्थ्यांकडून डोनेशन का घेतात? ज्याने प्रश्न विचारला मी त्याला धन्यवाद देईन. आता त्याने कुठल्या उद्देशाने विचारला हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु शाळा सुरू केल्यापासून ते आतापर्यंत मी 1 रुपयाही कोणाचं डोनेशन घेत नाही. आणि एक त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, ज्यावेळेस आम्ही शाळा सुरू केली, मी म्हणजे आम्ही म्हणजे त्यात सर्व तुम्ही पण आले, कारण आपण एक सामाजिक हित. तुमच्या भावांचंही त्याचं योगदान आहे? नाही, त्यांचं मार्गदर्शन आहे, योगदानपेक्षा मार्गदर्शन आहे. बंधूंचं पण आहे. पंचतत्व सेवा सुरू केली ती आनंद दिघेंच्या आदेशाने सुरू केलेली. त्यामुळे मी शिवसेनेचा एक राजकीय पक्षाचा जबाबदार माणूस म्हणजे व्यक्ती असल्यामुळे सामाजिक हित काय, समाजाला काय पाहिजे, समाजाला साठी काय करायला पाहिजे हे मला सगळं ज्ञान आहे. आणि त्यामुळे मी माझ्यामुळे माझा पक्ष अडचणीत येईल किंवा माझे गुरुवर्य दिघे साहेब होते, आता माझे एकनाथ शिंदे आहेत, माझ्या एकनाथ शिंदेला पण माझ्यासाठी काही ऐकायला लागेल असं मी कधीच वागणार नाही, कधी वागलो नाही. त्यामुळे सामाजिक हित म्हणून मी कुठल्याच लोकांकडून आजपर्यंत डोनेशन घेतलं नाही. शाळा सुरू करण्याचा उद्देशच माझा असा होता की मिडल क्लासचे लोक जे आहेत, मग ते सर्व जाती धर्माचे लोक आहेत, स्थानिक लोक पण आहेत, ह्याने एक चांगलं शिक्षण मिळावं. आणि शिक्षणाचा बाजार लोकांनी केलेला आहे. ह्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, त्यांना जेवढं डोनेशन जास्त तेवढं शाळेचं नाव मोठं, अशा प्रकारे चित्र बनवलेलं. आणि त्यामुळे त्यांनी डोनेशन घ्यायला ते घेत आहेत. त्यांना आळा बसवण्यासाठी मी विदाऊट डोनेशन शाळा सुरू केली. आणि आजची परिस्थिती अशी आहे, तुम्ही कधी पण बोईसरमध्ये इतर शाळांचं डोनेशन काही लोकांनी बंद केलं तर काही लोकांनी कमी केलं. हे आमचं श्रेय आहे. तुम्ही डोनेशन घेत नाही? अजिबात घेत नाही. माफक आणि डोनेशन तर काय, मी कमी फीजमध्ये शाळा चालवतो, त्यातल्या त्यात माझ्याकडे माझ्या ह्या इंग्रजी शाळेमध्ये गरीब ज्यांना शिक्षणापासून वंचित राहतील, ज्यांना शिक्षण घेऊ शकत नाही पण इंग्रजी शिक्षण घ्यायचं आहे, अशा मी बऱ्याच लोकांना मोफत शिकवतो. बरेच विद्यार्थी तुमच्या शाळेत? हो, त्यांना मोफत शिकवतो. त्याच प्रकारे आदिवासी भागामध्ये मी जिल्हा प्रमुखांना आदिवासी भागाची मी पाहणी केलेली आहे. खऱ्या अर्थाने मी खरं सांगू की सरकार कोणाचं येऊ द्या, पण शिक्षणाबद्दल धोरण फार चुकीचं सगळ्यांचं. बरोबर. शिक्षण धोरण अजिबात नाही शिक्षणाचं. परिस्थिती बघून मी कोंडगावला शाळा सुरू केली आम्ही लोकांनी, पंचतत्व सेवा संस्थेच्या माध्यमातून. त्या ग्रामीण भागामध्ये 10 किलोमीटरवरती शाळा नाही. आणि अशा ठिकाणी हे लोक वंचित राहतात, आदिवासी समाज आहे. आणि माझ्या त्या शाळेमध्ये 100% आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातल्या तर मुलीची संख्या जास्त आहे. माझ्या शाळेच्या विद्यार्थी नॅशनलवर खेळून आले. शाळेला मान्यतेसाठी मला 9 वर्ष लागली. म्हणजे विचार करा, मी ज्या शाळेमध्ये 1 रुपया न घेता, 1 रुपयाही न घेता मी आज माझ्याकडे 4थी 5वी बॅच 10वीची गेली असेल, 12वीची गेली असेल, दुसऱ्या शाळेच्या नावावर आम्ही त्यांना परीक्षा द्यायला लावतो, तरीसुद्धा हे सर्व तारेवरची कसं मी शाळा चालू ठेवली आम्ही लोकांनी. बरेच लोकांचं योगदान आहे ही शाळा सुरू ठेवायला. आत्ता एकनाथ शिंदे साहेबांनी मला मान्यता मिळवून दिली दोन्ही शाळेंना. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी कधीच चुकीचं वागणार नाही, कधीच डोनेशन म्हणून घेणार नाही आणि पैशाचा लोभ कधीच करणार नाही. बरोबर, हा माझा शब्द आहे लोकांना. आपण शिवसेनेमध्ये कधीपासून होतात? मी 84 तसं मी माझा जन्म शिवसेनेत झालेला आहे. त्याला असं आहे, ज्या सतीश प्रधान होते तेव्हा माझ्या घरी ते यायचे, सतीश प्रधान वगैरे, जोशी साहेब, मोदा जोशी, सतीश प्रधान, हे सर्व आमच्या घरी यायचे. माझे बंधू जितेंद्र राऊळ ठेवायचे पहिले शाखा प्रमुख. त्याच मी फार लहान, मग यांना मी पाणी देणं, चहा आणून देणं, असे मी त्यावेळेस कामं करायचो. त्यामुळे तेव्हापासून मला तेव्हापासून मी शिवसेनेत. फक्त मधला ब्रेक सोडला तर तुम्ही शिवसेनेमध्ये आहेत? मी शिवसेनेमध्ये. मधला ब्रेक राष्ट्रवादीत आहे. तो काय एक ॲक्सिडेंट होतं, ते चूक झालेली चूक आहे, त्याविषयी आता मला काय बोलायचं नाही. मी शिवसैनिक आहे, शिवसेनेतच. तुमचं सामाजिक कार्य जे बोईसर भागामध्ये चालतं ते कशा प्रकारे चालतं?
सामाजिक कार्य फक्त म्हणजे एक म्हणजे आम्ही बघतोय की तुमची ती गणेशोत्सव मंडळामधला असेल, रक्तदान शिबिर असेल किंवा विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप असेल, तर ते बोईसर आणि तारापूर हे जे औद्योगिक क्षेत्र आहेत यामधला दबंग भाई नक्कीच प्रभाकर राऊळ दबंग भाई, म्हणजे आम्ही तिथे तुम्हाला भाई म्हणून सांगतात, म्हणजे कोणत्या अर्थाने भाई सांगतात मला माहीत नाही, पण त्याचबरोबर तुम्ही जे सामाजिक कार्य, हे दिखावा म्हणून सामाजिक कार्य आहे की तुम्ही खरं मनापासून सामाजिक कार्य करताय? माझं भाई म्हणजे मला आदराने भाई सांगतात एक, आणि ज्यांच्यासाठी मी जे भाई असतील त्यांच्यासाठी आज पण भाई आहे, मी त्यांचा भाई आहे. म्हणजे गुंडांसाठी गुंड, गुंडांसाठी गुंड, हो सरळ भाषेत गुंडांसाठी गुंड. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगलं काम केल्यामुळे बघा, एक सांगतो तुम्हाला मी, तुम्ही एक तुमचा एक चांगलं काम करायची तुम्ही मनापासून जर इच्छा असली ना तर मदत करणं लोक फार असतात. नाव न घेता, नाव न सांगता मदत करणं लोक आहेत. आणि जो का मी जेवढं काही करतो आज हे त्यांच्या औद्योगिक क्षेत्राच्या लोकांच्या भरोशावरती असे दानशूर लोक आहेत, ते मला मदत करतात आणि त्यांच्या माध्यमातून मी करतो, त्यांच्या माध्यमातून करतो. म्हणजे सामाजिक कार्य हे तुमचं बऱ्यापैकी अतिशय चांगलं चालू आहे. माझ्याकडे जे येतात त्यांना मी न्याय देतो, त्यांच्यासाठी मी केलेलं आहे. माझ्याकडे एक असं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे फार जुनी गोष्ट आहे. एक अतिशय चांगला असा मला एक अनुभव आला, म्हणजे आज पण तो अनुभव आठवला तर म्हणजे आपल्या अंगावर शहार येतात. एक दलित समाजाची बाई होती, तिचा नवरा एका कंपनीमध्ये काम करत असताना पत्रा फुटून तो पडला आणि वारला. वारल्यानंतर त्याच मी फार लहान होतो. म्हणजे ही गोष्ट माझ्या हिशोबाने 86-87ची असेल. वारल्यानंतर आम्ही एका झाडाखाली बसायचो, सर्व कार्यकर्ते, टोळकं ज्याला म्हणतात गावचं, म्हणजे मित्रपरिवार सगळा गप्पा मारत. त्याच एक जण धावत आलं का, भाई असंच ॲक्सिडेंट झालेला आहे आणि वारले आणि त्याला काही भरपाई मिळत नाही. मी लागली धावत गेलो. त्याच प्रेत यात्रा निघालेली, स्मशानभूमीमध्ये आलेली. मी थांबवली. मी त्याच प्रेत यात्रा परत घरी न्यायला लावली. आणि त्यावेळेस त्या बाईने माझ्या कानफडात मारलेली, माझी कॉलर पकडली, मला धरून असा खेचला. कारण का आपल्यामध्ये ही प्रथा नाही का प्रेत परत जावं, म्हणजे ती भावनिक होती. तिचं दुःख मला लक्षात येत होतं, पण तरी सुद्धा मी ऐकलं नाही. प्रेत यात्रा परत घरी नेली, प्रेत ठेवलं. आणि ज्या कंपनीमध्ये ॲक्सिडेंट झालेलं त्या कंपनीच्या मालकाला त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्याच्या मॅनेजमेंटला बोलवलं, तिकडे त्यांना फोन करायला लावला. PCOवर गेलो, त्यांच्याशी फोन करून बोललो. त्यांच्याकडे शब्द घेतला की ह्या मेलेल्या माणसाची जबाबदारी आमची आहे. पहिला जबाबदारी झटकत होते, काहीच देत नव्हते. तात्काळ 50,000 मदत द्यायला लावली आणि ह्यांना भरपाई मी नियमाप्रमाणे, इन्शुरन्सच्या नियमाप्रमाणे जी काय असेल ती मी भरपाई द्यायला तयार आहे आणि मी ती मिळवून दिली. म्हणजे आता पण तो प्रकार तुम्ही करता? आता पण करतो. स्थानिकांना तुम्ही न्याय देता? प्रेक्षक म्हणजे स्थानिकांचे खूप मोठे मोठे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं प्रभाकर राऊळ हे देत आहेत. आणि समजा ती प्रश्नांची उत्तर जर खोटी असतील तर विषय सोडून द्या, पण याच्या पुढे मात्र ते नक्कीच सहकार्य करतील. कारण मशालमध्ये एकदा आल्यानंतर सहसा शब्द फिरवला जात नाही, शब्द टाळला जात नाही. भाई, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या पालघर जिल्ह्यामध्ये, म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पेसा नावाचं भूत आहे. आज आरक्षणामध्ये बिगर आदिवासी समाज हा भरडला जातोय. पालघरमध्ये आंदोलन सुरू आहे. तुमची भूमिका काय? तुमची म्हणजे शिवसेनेची भूमिका सांगण्याच्या अगोदर पहिले आपला एक शब्द खोडतो. बरोबर, बोला. की आता आपण मला बोलता की ही एखाद खोटी पण माहिती असू शकते. मी प्रभाकर राऊळ आहे. खोटी ठरली माझ्या आयुष्यात, खोटी ठरली मी कधीच खोटं बोलत नाही. जे बोलतो तेच रोखठोक. मी कोणाला घाबरत नाही. म्हणजे प्रभाकर राऊळ जे बोलले ते सगळं खरं होतं. अतिशय जरा पण त्याच्यामध्ये खोटेपणा नाही. छाती ठोक सांगतो. ठीक आहे. प्रश्न बिगर आदिवासींचा, शिवसेनेची भूमिका काय? शिवसेनेची भूमिका अशी आहे की पेसा कायदा जो काय असेल त्या बाबतीत मी काही जास्त बोलणार नाही. न्याय प्रत्येक समाजाला मिळाला पाहिजे. आमचा जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये सर्व जातीचे लोक राहतात. म्हणजे ते आगरी असतील, कुणबी आहेत, वंजारी आहेत, लोहार आहेत, माळी आहेत, सर्व जातीचे लोक आहेत. त्यामुळे जो का पेसा कायदा आहे तो पेसा कायदा जो असेल त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या समाजाला. परंतु आमच्या समाजाला डावलून जर इतर समाजाला न्याय देत असतील ती योग्य नाही.
तुम्ही समान न्याय द्या लोकांना. आज आमचे लोक जे आहेत, आज आमचं मी कुणबी समाजाचा आहे, पण मी कधी जातपात कधी मानत नाही. त्यामुळे मला सर्व लोक आपले आहेत. आमचे जे इतर समाज आहेत त्यांचे बांधव जे आहेत, जे मुलं आहेत, त्यांना पण नोकरीमध्ये सामावून घ्यायला पाहिजे. आज ज्या पद्धतीने आता एका साईडला ओबीसीसाठी आंदोलन सुरू आहे, पेसा कायद्यामध्ये मी काल रुपेश म्हात्रेची बोलताना मला ज्या थोडंफार कळलं की काहीतरी कोणीतरी खोडाखोड केलेली आहे आणि ते खोड्याखोडमुळे राज्यापर्यंत आदेश काढला असं त्यांचे, आणि ते खरं आहे. परंतु मुद्दा असा आहे की माझं असं मत आहे, आमच्या पक्षाचं मत असं आहे की ज्यांची लोकसंख्या आहे त्याप्रमाणे त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे. आज तुम्ही मला सांगा, 100% आदिवासी भरती कुठे करत असाल तर तसे तेवढे उमेदवार पाहिजेत त्यांच्याकडे. शिवसेनेची भूमिका काय? शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे का स्थानिक लोकांच्या बाजूने आहे, स्थानिक लोकांना न्याय मिळायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. शिवसेना आंदोलनात कुठेच दिसत नाही. आंदोलन काय सांगतो तुम्हाला मी, आंदोलनाची दिशा ठरेल. काही ठिकाणी आंदोलन आपापल्या परीने सर्व तालुका प्रमुख आहेत, खालच्या लेवलला करतायत. काही आंदोलनं बगर पक्षाची आंदोलनं सुरू आहेत, तिकडे शिवसेना जाऊन आग्रहस्थानी राहून त्यांना पाठिंबा देते. काल पण मी ओबीसीच्या ज्या आंदोलन सुरू आहे, मी स्वतः रुपेश म्हात्रे, जगदीश जोडी, आम्ही सर्व गेलो, त्यांना पाठिंबा तिकडे दिला. मुद्दा म्हणजे मुळात म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, जिल्ह्याची परिस्थिती कोणामुळे अशी आहे, ही जिल्ह्याची परिस्थिती जिल्ह्यातल्या लोकांमुळे असं ही परिस्थिती झाली आहे, हे माझं ठाम मत आहे. लोकांचा काय दोष? लोकांचं सांगतो तुम्हाला. मला हे तुम्ही सांगा, जिल्ह्याचं लोकनेता असा कोण आहे दाखवा. राजकारणी तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात, तुम्ही नेते. म्हणजेच काय, तो लोकांनी ठरवलं पाहिजे. एक नेता असा कोणीतरी ठरवला पाहिजे, तो लोकांनी करायला पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आज जिल्ह्यामध्ये कोणीच कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही. आणि ह्याच्यामध्ये सर्वात कारणीभूत कोण, तर हे सरकारी बाबू. जिल्ह्यामध्ये काम करणारे सर्व सरकारी बाबू ह्याला जबाबदार आहेत. हे सर्व बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले लोक आहेत. आणि हे काय करतात, हे आपल्या जे लोक आहेत, स्थानिक नेते आहेत, मग ते कुठल्याही पक्षाचं, ह्यांच्या आपसात भांडणं लावून देणं, त्यांचा भांडण्याचा फायदा आपण घेणं, आपल्या जिल्ह्यातील लोकांना भरती करणं. पण त्यांना माहिती असते का आपल्या ह्या खात्यामध्ये लोक घ्यायचे आहेत, मग ते त्यांचे लोकांना भरती करतायत. शिवसेना याच्यावर काय करते? तुम्हाला तर हा विषय माहिती आहे, मग तुम्ही काय करता? आता आम्ही घेतला ना विषय, आता हा विषय आम्ही चालू करतोय. हो, ठीक आहे भाई. शेवटचा प्रश्न, आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. आता शेवटचा प्रश्न असा आहे, पालघर जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत. तुम्ही जसं बोलले की जिल्ह्याला नेता नाही आहे, हे दुर्दैव आहे या जिल्ह्याचं, की इथे लोकही नेता निवडत नाहीत आणि नेताही निर्माण होतो. म्हणजे प्रत्येक जिल्हा हा कोणाच्या तरी नावाने ओळखला जातो. मात्र पालघर जिल्हा हा मात्र बेवारस आहे. हे खरं आहे. पण आपल्या जिल्ह्यामध्ये वाढवणचा प्रश्न आहे, बुलेट ट्रेन आपल्याकडून जाते, अगदी हायवेचा प्रश्न आहे. म्हणजे असे अनेक प्रश्न या जिल्ह्यामध्ये आहेत. अगदी मच्छीमारांचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शिवसेना या प्रश्नांवर नेमकी काय भूमिका घेते किंवा घेणार आहे? बघा, स्थानिक जे लोक आहेत, स्थानिक शेतकरी म्हणा, मच्छीमार म्हणा, सगळे हा शिवसेनेचा कणा आहे. तो मोडून पडलाय? अजिबात नाही आहे. शिवसेना ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, शिवसेना मच्छीमारांच्या बाजूने आहे, शिवसेना जनतेच्या बाजूने आहे. जे प्रकल्प लोकांना नको असतील त्याच्याबरोबर शिवसेना आहे. हे बाळासाहेबांनी कधीच सांगितलंय. वाडवळ बंदर कोणी रद्द केलं? बाळासाहेबांनी रद्द केलेलं आहे पूर्वी. त्याच मी स्वतः होतो. उद्धव साहेब स्वतः आलेले. त्यामुळे उद्धव साहेबांचं आणि बाळासाहेबांचं जे मत होतं तेच उद्धव साहेबांचं आहे. शिवसेना ही जनतेच्या बाजूने आहे. जे जनतेला हवं असेल तेच होणार, जे जनतेला नाही पाहिजे ते शिवसेना कधी करून देणार नाही. आणि जिकडे शिवसेना बाळासाहेब जे उद्धव साहेब जे ठरवतील तेच होणार. जनतेच्या प्रश्नांवर शिवसेना जनतेच्या बाजूने. हो, नक्की काही जरी झालं तर चालेल. धन्यवाद राहुलजी. प्रेक्षक, एक खूप चांगला कार्यकर्ता, एक धाडशी शिवसैनिक, एक दबंग नेता आणि शून्यातून ज्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं, असे प्रभाकर राहुल आज आपल्या न्यूज रूममध्ये येऊन आपल्याशी चर्चा केली.
आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी अगदी निर्भीडपणे दिली. म्हणजे अशी खरी तर अशी नेतेमंडळी आम्हाला मिळत नाही. म्हणजे हातचं राखून बोलणारी अनेक माणसं भेटतात. मात्र प्रभाकर राऊळ यांचा स्वभाव खूप चांगला आहे. म्हणजे आईवडिलांची पुण्याई, भावांचं त्यांचं सहकार्य, दिघे साहेब असतील किंवा आत्ताचे एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सगळ्यांचं त्यांनी हरून मान्य केलं आणि एक मोठ्या मनाने राष्ट्रवादीमध्ये मी गेलो, ही माझी चूक झाली असं त्यांनी सांगितलं आणि समाजाच्या बांधिलकीसाठी, समाजाच्या सेवेसाठी ते अहोरात्र कार्य करतायत, ते करणार आहेत असं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. खरं तर मला खूप या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याकडून एक शब्द मिळाला की गावांच्या विकासासाठी, म्हणजे ग्रामपंचायतीच्या विकासासाठी तुम्ही काम करणार. म्हणजे मोठ्या प्रमाणावर प्रश्न माझ्याकडे आले होते. ती म्हणजे शिवसेना एकदा निवडणूक झाली की गावांना विसरते, ग्रामपंचायतीनं विसरते. मात्र त्यांनी ते शब्द खोडून काढलेत आणि ते स्वतः त्याच्यामध्ये कार्यरत आहेत. प्रेक्षको, अशाच मुलाखती नियमितपणे पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.